बरं, मागच्या निवडणुकीत मतदान केलं होतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर एक खूप मोठं म्हणजे खूपच मोठं अपडेट आहे. तब्बल 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच आपल्या संपूर्ण देशाची मतदार यादी नव्यानं तपासली जाते. आणि या मोठ्या मोहिमेचं नाव आहे SIR2. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की हे नेमका आहे तरी काय. अच्छा, आठवतंय का ते? मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या त्या लांबच लांब रांगा, तासनतास उभं राहून अक्षरशः कंटाळा येतो, नाही का? पण जरा विचार करा, जर ही समस्या कायमची दूर झाली तर कसं होईल? सध्या जी मोहीम सुरू आहे ना, ती ह्याच समस्येवर एक पक्का उपाय घेऊन आली आहे. तर या मोहिमेचं ऑफिशियल नाव आहे SIR2, म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. पण आपण याला एकदम सोप्या भाषेत मतदार यादीची डीप क्लिनिंग मोहीम म्हणू शकतो. हो, अगदी बरोबर. जशी आपण सणासुदीला घराची साफसफाई करतो ना, अगदी तशीच ही मतदार यादीची साफसफाई आहे, जेणेकरून ती एकदम अचूक आणि पारदर्शक होईल. तर मग हे महा अपडेट नक्की आहे तरी काय? या सगळ्या प्रक्रियेत नेमकं काय होणार आहे आणि हो, त्यात आपली भूमिका काय असणार आहे? चला सविस्तर पाहूया. आता बघा, लवकरच निवडणूक अधिकारी, ज्यांना आपण BLO म्हणतो, ते प्रत्येक घरी एक महत्त्वाचा फॉर्म घेऊन येणार आहेत. त्याचं नाव आहे प्रगणना फॉर्म. हा काही साधा कागद नाहीये. हा फॉर्म निवडणूक आयोगाने आधीच छापलेला असतो आणि त्यावर तुमची मतदार यादीतली सध्याची माहिती, म्हणजे तुमचं नाव, पत्ता आणि वय सगळं दिलेलं असतं. आता जेव्हा BLO हा फॉर्म घेऊन येतील, तेव्हा आपलं काम अगदी सोपं आहे. तुम्हाला फक्त फॉर्मवरची सगळी माहिती शांतपणे वाचायची आहे. तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख सगळं बरोबर आहे की नाही हे तपासा. समजा काही चूक आढळली तर त्याच वेळी तिथेच BLO यांना सांगून ती दुरुस्त करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा एक नवीन कलर फोटो त्यांना द्यायचा आहे. बस एवढंच. पण थांबा, एक प्रश्न नक्कीच पडला असेल. म्हणजे सगळं ठीक आहे, पण हा 2002 सालचा संदर्भ का? तब्बल 21 वर्ष जुना डेटा का वापरायचा? बरोबर ना? तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल. पण ह्यामागे एक खूप महत्त्वाचं लॉजिकल कारण आहे. चला तेच समजून घेऊया. गोष्ट अशी आहे की 2002-04 मध्ये शेवटचा देशव्यापी सखोल सर्व्हे झाला होता. निवडणूक आयोग त्या डेटाला सगळ्यात प्युअर किंवा मूळ डेटा मानतो. मग त्यानंतरच्या 20 वर्षांत काय झालं? लोक नोकरी, शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात गेले. त्यांनी नवीन ठिकाणी मतदार नोंदणी केली, पण अनेकदा जुन्या ठिकाणाहून नाव कमी करायचं विसरून गेले. यामुळे काय झालं तर एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावं नोंदवली गेली. आता ही मोहीम काय करणार तर तुमच्या सध्याच्या प्रत्येक नोंदीला त्या 2002च्या मूळ डेटाशी तपासून पाहणार आहे. तर या जुळणीचा किंवा मॅपिंगचा मुख्य उद्देश एकच आहे, दुबार नावं शोधून काढणं. जेव्हा प्रत्येक मतदाराची सध्याची नोंद त्याच्या 2002च्या मूळ नोंदीशी जोडली जाईल, तेव्हा जर एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावं असतील ना, तर ती लगेच समोर येतील. पण ही स्वच्छता नक्की होणार कशी? म्हणजे ही सिस्टम अशा चुका आणि दुबार नावं कशी शोधून काढणार आहे? चला त्याची इंटरेस्टिंग पद्धत पाहूया. यासाठी ना DSC नावाची एक संकल्पना वापरली जाते. DSC म्हणजे डेमोग्राफिक सिमिलर एंट्रीज. याचा सोपा अर्थ असा की जेव्हा एकाच व्यक्तीचं नाव, वडिलांचं नाव आणि वय यांसारखी माहिती एकच मतदारसंघात किंवा अगदी वेगवेगळ्या शहरांमध्ये सारखीच आढळते, तेव्हा सिस्टीम त्या नोंदीला संशयास्पद म्हणून फ्लॅग करते. आणि मग BLO प्रत्यक्ष घरी येऊन त्याची खात्री करतात. आणि ह्या मोहिमेचा परिणाम तो अगदी स्पष्ट आहे. आधी जिथे एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नावं असण्याची शक्यता होती, तिथे आता एक मतदार, एक नोंद हे महत्त्वाचं तत्त्व लागू होईल. सगळी जुनी आणि चुकीची माहिती जाऊन त्या जागी अचूक माहिती येईल. यामुळे बोगस मतदानाचा धोका तर टळेलच, पण आपल्याला एक स्वच्छ आणि पारदर्शक यादी मिळेल. याचबरोबर जर एखादी व्यक्ती मृत झाली असेल किंवा कायमची दुसरीकडे राहायला गेली असेल, तर त्यांची नावं यादीतून काढण्यासाठी नमुना 7 वापरला जातो. ही एक ऑफिशियल प्रक्रिया आहे, ज्यामुळे मतदार यादी नेहमी अपडेटेड राहते आणि कोणत्याही नावाचा गैरवापर होत नाही. तर मग ह्या सगळ्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे? आपल्याला थेट काय फायदा मिळेल? आणि आपण यासाठी कोणती तयारी करायला हवी? हा आकडा नीट लक्षात ठेवा. 1100. हो, निवडणूक आयोगाने एक नवीन आणि खूप महत्त्वाचा नियम लागू केला आहे. यापुढे कोणत्याही एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1100 मतदारच असतील. याचा थेट फायदा काय? तर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरची गर्दी कमी होईल. आधी काही केंद्रांवर 1500-1600 मतदार असायचे, त्यामुळे प्रचंड रांगा लागायच्या.
आता मतदार संख्या विभागली गेल्यामुळे मतदान प्रक्रिया खूप सोपी आणि वेगवान होईल. आपला महत्वाचा वेळ वाचेल. तर जेव्हा निवडणूक अधिकारी घरी येतील तेव्हा तुमची धावपळ होऊ नये यासाठी ही काही कागदपत्र तयार ठेवा. तुमचं जुनं मतदार ओळखपत्र, एक नवीन रंगीत फोटो आणि संदर्भासाठी आधार कार्ड. आणि हो, जर कुटुंबातील एखाद्या मृत व्यक्तीचं नाव कमी करायचं असेल तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र तयार ठेवा. सरतेशेवटी एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. या मोहिमेचा उद्देश कोणताही गोंधळ निर्माण करणं नाहीये, तर आपली निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी बनवणं हा आहे. हे वाक्य या संपूर्ण मोहिमेचं सार सांगतं. उद्देश कोणालाही मतदानाच्या हक्कापासून दूर ठेवण्याचा नाही, तर प्रत्येक पात्र मतदाराची फक्त एकच आणि तीही अचूक नोंद असावी हे पक्क करणं आहे. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र, स्वायत्त संस्था आहे जी निष्पक्षपातीपणे काम करते. त्यामुळे जेव्हा BLO तुमच्या घरी माहितीसाठी येतील तेव्हा त्यांना सहकार्य करणं म्हणजे एका चांगल्या, सुदृढ लोकशाही प्रक्रियेला मदत करण्यासारखंच आहे. त्यामुळे या प्रक्रियेत आपण सगळ्यांनी सक्रियपणे सहभागी होणं खूप महत्वाचं आहे. हे विवेचन संपवण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. आपली मतदार नोंदणी 100% अचूक आहे का? नसेल तर ती दुरुस्त करण्याची हीच सर्वोत्तम संधी आहे.